शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते किरण पावसकर सर आपल्यासोबत आहे. सर, आज राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एका मंचावर येत आहे. तुम्ही कसं बघता याच्याकडे? नक्कीच आहे. महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला याच्याविषयी कुतूहल असेल. याचं कारण तुम्हाला अगदी स्पष्ट सांगेन की बाळासाहेबांच्या अंगी जे गुण होते ते गुण आहेत ना राजसाहेबांमध्ये. एक व्यंगचित्रकार चांगले आहेत. व्यंगचित्रकार असं कोणी बसून होत नाही. त्याच्यानंतर रोखठोक बोलणं आहे. तुम्ही त्यांच्यासाठी बघाल, आजही त्यांची भाषणं होत असतील तर लाखो लोक जमा होत आहेत. याच शिवतीर्थावर लाखो लोक जमा झालेली आहेत गुढीपाडव्याला. पण तो एक करिश्मा आहेच. लोकांच्या अपेक्षा पण आहेत की हे महाराष्ट्रासाठी काहीतरी करू शकतील. जे बाळासाहेबांकडनंच होतं ती अपेक्षा राजसाहेबांकडनं पण आहे. आणि जी सभा एक शिवसेना, याच शिवतीर्थावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मोदी यांची सभाचा मी पण साक्षीदार आहे. मी त्या सभेला होतो इकडे. त्यांनी एक भाषण केलं होतं तेव्हा. त्यानंतर पुष्कळ वर्षानंतर ठाकरे फॅमिलीतली कुठची तरी एक व्यक्ती त्यांच्यासमोर येते आणि दोघेही पुन्हा बोलणार आहेत. ह्याचं कुतूहल असणं साहजिक आहे. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे म्हटले होते की शेवटी भाजपला, मोदींना ठाकरे घराण्याच्या व्यक्तीची गरज भासली. गरज भासली असं म्हणणार नाहीत. मी तर म्हणेन आम्हाला सगळ्यांनाच गरज भासली आहे मोदी साहेबांची. हे तर आपण मान्य करायला पाहिजे ना. 500 वर्षापासनं ज्या राम मंदिराची प्रतिष्ठापना होण्यासाठी सगळेच वाट बघत होते ते त्यांच्या हस्ते झाली ना. लोकांना हा मेसेज गेलेला आहे की आपल्या राम मंदिराची प्रतिष्ठापना कोणी केली तर मोदी साहेबांनी केली. 370 कलम कोणामुळे गेलं? मोदी साहेबांमुळे गेलं. ज्यांनी देशाचा भूगोल बदलला होता, नकाशा बदलला होता, यांनी तर पुन्हा गेलेलं काश्मीर वगैरे नकाशात पुन्हा आणलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं मोदी साहेबांनी काम केलं असेल. आणि या वयामध्ये श्रीकृष्ण मंदिर कुठे ते दर्शन घेण्यासाठी जर समुद्राच्या तळापर्यंत जात असतील या वयामध्ये, लोक लंडन आणि स्वित्झर्लंडला किंवा सिंगापूरला फॅमिलीला घेऊन फक्त फिरण्यासाठी जातात आणि हे देशासाठी काहीतरी करतायत. या राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोप इथनं धडाडणार आहे. काय परिणाम होणार मुंबईच्या 6 आणि उपनगरातल्या 4 जागांवर? काय वाटतं? नक्की याचा फायदा महाराष्ट्रातल्या ह्या 6 मुंबईच्या या 6 जागांसाठीच नाही पण 48 जागांसाठी होणार आहे. ज्या शिवतीर्थाचा इतिहास आहे, ज्या आपल्या शिवाजी पार्कच्या मैदानाचा इतिहास आहे, याच्यावर बाळासाहेबांनी असंख्य वेळा काँग्रेसवर आसूड ओढलेत पुऱ्या आपल्या आयुष्यामध्ये. त्याच शिवतीर्थावर आज पुन्हा जर मोदी साहेब बोलणार असतील तर याचा फायदा 6 जागांसाठी नाही 48 जागांसाठी होणार आहे. शेवटचा प्रश्न, किती लोक या ठिकाणी या सभेत आज असणार आहे आणि ऐतिहासिक सभा म्हणायची कारण शेवटचा टप्पा आहे महाराष्ट्रातला? 2 लाखाच्या वर तरी अरेंजमेंट केलेली आहे आणि त्या पद्धतीने शासकीय यंत्रणा किंवा पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे. त्यामुळे मला वाटतं 2 लाखाच्या वर हे जाईल. न भूतो न भविष्यती अशी आजची सभा होईल. कॅमेरामॅन कल्पेशसह गजानन उमाटे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.